Hello everyone, welcome to Arvi's House English. So students, in this video, we are going to learn 8th standard semi-English lesson, A Heroine of the Sea. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण A Heroine of the Sea हा लेसन शिकणार आहोत. Let's get started. Around the rocky coast of England stand many lonely lighthouses. Their lights shining across the sea warn sailors at night of dangerous rocks. तर अराउंड द रॉकी कोस्ट ऑफ इंग्लंड म्हणजे इंग्लंडच्या खडकाळ समुद्र किनाऱ्यावर स्टँड मेनी लोनली लाईट हाऊसेस म्हणजे बरेच एकटे एकटे असे लाईट हाऊसेस जे आहेत ते उभे आहेत. देअर लाईट शायनिंग अक्रॉस द सी, आता त्यांचा जो प्रकाश आहे जो समुद्रामध्ये चमकायचा. वॉर्न सेलर्स ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक्स, जे सेलर्स असायचे समुद्रामध्ये प्रवास करणारे खलाशी असायचे त्यांना धोकादायक दगडांपासून खडकांपासून सावध करायचा. When they see the lights, sailors take their ship far out to sea. जेव्हा सेलर्स म्हणजे खलाशी त्या लाईट हाऊसचा प्रकाश बघायचे तेव्हा ते आपल्या जहाजांना दूर समुद्रामध्ये घेऊन जायचे. बट समटाइम्स फियर स्टॉर्म ड्राईव्ह शिप्स ऑन टू द रॉक्स, पण कधी कधी फियर स्टॉर्म म्हणजे कधी कधी अतिशय भयंकर असं वादळ हे समुद्रामध्ये उठायचं आणि जे जहाजांना किनाऱ्याकडे आणि धोकादायक खडकांकडे लोटायचे. This is the story of a brave girl and of a shipwreck on the rocks one night in 1838. तर ही स्टोरी आहे एका अतिशय शूर मुलीची आणि शिपरेक म्हणजे जहाज बुडाल्याची, जी घटना घडली होती 1838 सालच्या एका रात्री. ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ अ लाईट हाऊस कीपर. तर ग्रेस डार्लिंग ही एका लाईट हाऊस कीपरची मुलगी होती, म्हणजे लाईट हाऊस सांभाळणारे जे असतात त्यांची मुलगी होती. शी हॅड लिव्ड ऑल हर लाईफ इन लोनली लाईट हाऊसेस फार अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज. तिचं संपूर्ण आयुष्य अशा प्रकारे एकट्या एकट्या लाईट हाऊस मध्येच गेलेलं होतं, जे की गावापासून आणि शहरांपासून फार लांब असायचे. देअर वॉज नॉट इवन अ विलेज नियर देअर होम. त्यांच्या घराजवळ एक गाव सुद्धा नव्हतं. देअर नियरेस्ट नेबर्स वेअर मेनी माइल्स अवे. त्यांचे जवळपासचे शेजारी सुद्धा अनेक किलोमीटर दूर असे होते. बट ग्रेस फादर वॉज अ वाईज अँड एज्युकेटेड मॅन. पण ग्रेसचे वडील खूप वाईज म्हणजे समजदार, एज्युकेटेड म्हणजे शिकलेले व्यक्ती होते. हु बॉट अप हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली. त्यांनी आपल्या मुलांना खूप काळजीपूर्वक लहानाचं मोठं केलं. ग्रेस अँड हर ब्रदर्स अँड सिस्टर वेअर ऑल टॉट टू रीड अँड राईट. ग्रेस आणि सर्व भाऊ बहिणींना त्यांनी लिहायला वाचायला शिकवलं. देअर फादर ऑल्सो टॉट देम टू बी ऑनेस्ट, ब्रेव्ह अँड अनसेल्फिश. त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार पण केले. त्यांनी आपल्या मुलांना ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, ब्रेव म्हणजे साहसी आणि अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थी बनायला शिकवलं. When Grace was 10 years old, the family went to live in the Longstone Lighthouse. जेव्हा ग्रेस 10 वर्षाची झाली तेव्हा त्यांची फॅमिली लॉंगस्टन लाईट हाऊस मध्ये शिफ्ट झाले. Their new home was on some wild island near the east coast of England. त्यांचं नवीन घर एका अशा जंगली आयलँडवर बेटावर होतं, जे की इंग्लंडच्या ईस्ट कोस्टवर म्हणजे पूर्व किनाऱ्यावर होतं. द डार्लिंग चिल्ड्रन ग्रू अप हिअर. सगळे डार्लिंग भाऊ बहीण लहानाचे मोठे इथेच झाले. वेन दे वेअर ओल्डर दे लेफ्ट देअर होम लोनली होम वन बाय वन. जेव्हा ते मोठे झाले ते सर्वजण एक एक करून त्यांचं घर सोडून निघून गेले. अँड फाउंड वर्क इन द सिटीज. आणि शहरात त्यांनी काम शोधलं. ॲट लास्ट ऑल ऑफ देम हॅड लेफ्ट द लाईट हाऊस एक्सेप्ट ग्रेस. शेवटी सर्व मुलं निघून गेले, फक्त ग्रेस तेवढी मागे राहिली. हु स्टेड ॲट होम टू हेल्प हर मदर अँड फादर. जे आपल्या आई वडिलांची मदत करायसाठी त्यांच्यासोबतच थांबली. शी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल. आता ग्रेस काही फार उंच नव्हती. शी वॉज ओनली अ लिटल वुमन. ती अगदी छोटीशीच होती. नॉट ॲट ऑल लाईक हर फादर हु वॉज मोर दॅन 6 feet टॉल. आपल्या वडिलांसारखी तर ती बिलकुलच नव्हती, जे की स्वतः 6 फूट उंच होते. ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर 6, 1838, अ टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लोईंग. 1638 साली 6 सप्टेंबरच्या रात्री बाहेर अतिशय भयंकर वादळ सुरू होतं. ग्रेस वॉज यूज टू स्टॉर्म. ग्रेसला वादळांची सवय होती. शी हर्सेल वॉज वार्म अँड सेफ इन द बिग लाईट हाऊस. ती स्वतः एवढ्या मोठ्या लाईट हाऊस मध्ये सुरक्षित होती, वार्म होती आणि सेफ होती. बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट द पुअर सेलर्स हु वेअर ॲट सी इन द स्टॉर्म.
पण जे बिचारे प्रवासी किंवा खलाशी अशा वादळांमध्ये समुद्रात अडकायचे त्यांच्यासाठी ग्रेसला नेहमी वाईट वाटायचं. शी डिड नॉट नो दॅट अ टेरिबल थिंग वॉज हॅपनिंग. ग्रेसला माहिती नव्हतं की बाहेर एक अतिशय भयंकर घटना घडते आहे. दॅट नाईट अ शिप वॉज ब्रेक्ड अपॉन द रॉक. त्या रात्री एक जहाज समुद्रात खडकांना टक्कर मारून बुडून गेलेलं होतं. ग्रेस अँड हर पॅरेंट्स डिड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश. ग्रेस आणि तिच्या पॅरेंट्सला त्या क्रॅशचा ते धडक मारल्याचा आवाज काही आला नाही. द नॉईस ऑफ द विंड अँड द वेव्स वॉज टू लाऊड. कारण बाहेर वाऱ्याचा आणि लाटांचा आवाज फार जोरात येत होता, त्यामुळे इतर कुठलाही आवाज त्यांना आला नाही. दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स. आणि त्यांना कशाचाच आवाज बाकीचा येत नव्हता. बट अ शिप कॉल्ड फोरफारशेअर हॅड हिट द रॉक्स अ माइल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. पण एक शिप जिचं नाव होतं फोरफारशेअर, या शिपने एका दगडाला टक्कर मारलेली होती आणि ते जहाज बुडालं होतं. आणि ही घटना जवळपास त्यांच्या लाईट हाऊस पासून काही माइल्स अवे म्हणजे फार जवळच घडली होती. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्रॉन. बरेचसे प्रवासी तर बुडून गेलेले होते. बट 9 men and women were able to climb onto the rock. पण 9 men आणि वुमन जे आहे ते आपला जीव वाचवून जवळच्या खडकावर चढून बसलेले होते. द विंड नियरली ब्ल्यू देम इनटू द सी. आता वारा एवढा जोराचा होता की ते लोक कधीही कुठल्याही क्षणी समुद्रात बुडवून गेले असते. ॲज दे क्लंग टू द बेअर रॉक. कारण ते त्या उजाड खडकावर कसे तरी आपला जीव वाचवून बसलेले होते. इन द डिस्टन्स दे सॉ द वार्म लाईट ऑफ द लाईट हाऊस. दूरवर त्यांना दिसत होतं की एक लाईट हाऊस आहे आणि तिथून आपल्याला मदत मिळू शकते. बट ऑफकोर्स देअर शाउट्स अँड स्क्रीम्स वेअर नॉट हर्ड. पण ऑफकोर्स त्यांचा जो आवाज होता, त्यांचे ओरडणं होतं, ते लाईट हाऊस पर्यंत ऐकू जाणं शक्यच नव्हतं. ऑल नाईट दे क्लंग देअर इन द स्टॉर्म. अशा प्रकारे रात्रभर ते बिचारे त्या दगडाला चिटकून बसलेले होते आणि वादळाचा सामना करीत होते. तर मित्रांनो, हा होता पार्ट 1. पुढे स्टोरीमध्ये काय झालं हे आपण बघूया पार्ट 2 मध्ये. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने समजला असणार, युजफुल वाटणार असणार. व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. I will see you in another video. Till then, take care. Goodbye.